तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. तर बघा, आपण मंथन एक्झामबद्दल व्यवस्थित त्याची इन्फॉर्मेशन तर घेतलेली आहे. त्या टॉपिकमध्ये म्हणजे त्या एक्झाममध्ये काय काय असतं, कसा कसा क्रायटेरिया असतो, कोणाला ती एक्झाम देता येते. तर त्याच्यात बघा 2 टप्पे मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते की फर्स्ट आणि सेकंडसाठी वेगळा एक्झाम पॅटर्न असतो आणि वेगळा आपण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या आपलं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण एक्झाम पॅटर्न बद्दल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, किती मार्क्स असेल, कोणत्या सब्जेक्टला किती सब्जेक्ट असतील, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स असतील याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेली मंथन एक्झामबद्दल, त्याच्या एक्झाम पॅटर्नबद्दल सर्व माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, तर आपल्याला काय असतं की फर्स्ट व सेकंड हा वेगळा, फर्स्ट व सेकंडसाठी वेगळा एक्झाम पॅटर्न असतो आणि 3rd to 8th साठी वेगळा एक्झाम पॅटर्न असतो. तर हे आपण व्यवस्थितरित्या आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही लवकरात लवकर जर अशाच एक्झामची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर बघा, फर्स्ट आणि सेकंड, पहिली व दुसरीसाठी ही एक्झाम आपल्याला कळाली आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ नक्की बघून घ्या. पहिली व दुसरीसाठी तुम्हाला काय आहे की ही एक्झाम आपल्याला कशी, एकतर इंग्रजी, सेमी आणि मराठी तिन्ही माध्यमातून आपल्याला देता येते. तर बघा, पहिली आणि दुसरी, तर त्याच्यामध्ये 4 विषय तुम्हाला दिलेले आहेत. एक लँग्वेज, भाषा विषय, मॅथ्स, गणित व इंग्लिश मध्ये दिलेला आहे आणि मेंटल ॲबिलिटी, असे आपल्याला काय आहे 4 माध्यम, आपल्याला 4 सब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, 4 सब्जेक्ट. तर पहिला आहे आपला लँग्वेज, भाषा विषयाचे आपले किती प्रश्न असतात, 15 प्रश्न आणि 30 मार्क्स असतात. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला किती मार्क्स दिलेले आहेत, 2 मार्क्स. तर 15 क्वेश्चन 30 मार्काला. मॅथमॅटिक्स, गणिताचे असतात 25 क्वेश्चन असतात 50 मार्क्सला. म्हणजे एका क्वेश्चनला बघा आपल्याला कळतंय की एका क्वेश्चनला किती मार्क्स आहे आपल्यासाठी, 50 मार्क्स, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क्स. तर बघा, इंग्लिशमध्ये किती क्वेश्चन्स आहेत, 10 आणि आपल्याला मार्क्स आहेत 20. इंग्लिशमध्ये पण कोणते कोणते टॉपिक्स वगैरे येणार आहेत हे आपण एक्झाम सिलेबसमध्ये डिसाईड करणार आहोत. त्याचंही लेक्चर आपण सेपरेट टाकणार आहोत. तर बघा, मेंटल ॲबिलिटी, बुद्धिमत्तामध्ये काय असतात 25 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन असतात, 25 आणि 50 मार्क्सला. तर बघा, टोटल आपला काय होतोय 75 मार्क्स. टोटल किती होत आहे, 75 क्वेश्चन्स आपले होत आहेत, 75 प्रश्न आपले होत आहेत आणि मार्क्स किती होत आहेत, 150 मार्क्सचा आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे. म्हणजे प्रत्येकी एका क्वेश्चनला आपल्याला किती मार्क्स असणार आहेत, लवकरात लवकर कळून घ्या की एका क्वेश्चनला आपल्याला 2 मार्क्स इथे दिले जाणार आहेत. आणि याच्यात काही निगेटिव्ह सिस्टम नसते. निगेटिव्ह सिस्टम मी तुम्हाला मागे पण सांगितले आहे की 4 प्रश्न जर आपण बरोबर सोडवले, त्याच्यामधून एक जर आपला चुकतोय तर आपल्याला काय होतं की त्याच्यामधून आपला 0.50 मार्क्स आपले कट होतात. तर ते दिलेल्या निगेटिव्ह सिस्टीमवर असतं. 0.25 ची निगेटिव्ह सिस्टम आहे की 0.1 ची आहे, 1 मार्क्सची आहे की 0.50 ची आहे, याच्यावर आपल्याला डिसाईड होईल. तर बघा, आता आपण आता विचार करूया 3rd to 8th, 3री ते 8वी साठी वेगळा पॅटर्न असतो. तर बघा, याच्यात कसं असतं, पेपर 1 व पेपर 2 तुम्हाला याच्यात दिलेले असतात. 3री ते 8वी साठी काय असतं, पहिली आणि दुसरीसाठी पेपर 1 पेपर 2 आहे का, नाही. पण 3री ते 8वी साठी आपल्याला काय आहे, पेपर 1 व पेपर 2 हे दिलेले आहे. तर बघा, त्याच्यामध्ये पेपर 1, 3री व 8वी मध्ये पेपर 1 आपल्याला दिले आहे. पेपर 1 मध्ये काय असतो, विभाग असतात, 2 विभाग असतात. विभाग म्हणजे वेगवेगळे आपल्याला विभाग दिलेले असतात त्याच्यात. तर त्याच्यात आपल्याला करायचं काय, तर बघा इथे आपण गोष्ट कशाची करतोय, पेपर 1 विभाग 1 मध्ये पेपर 1 मध्ये काय असणार आहे, भाषा विषय, भाषा म्हणजे मराठी आपल्याला असणार आहे. तर त्याच्यामध्ये 25 मार्क्सला तुम्हाला मराठीचे क्वेश्चन्स येणार आहेत. मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर वगैरे असेल, नंतर पॅराग्राफ वगैरे असेल, त्याच्यासाठी 50 मार्क्स, एका क्वेश्चन 2 मार्क्सला. आणि त्याच्यात विभाग 2 मध्ये तुम्हाला काय येणार आहे, गणितामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहेत आणि 100 मार्क्सला. म्हणजे तुम्हाला विभाग 1 मध्ये महत्वाचं काय आहे, गणितात किती क्वेश्चन्स येणार आहेत, 50. तसंच पेपर 2 मध्ये तुम्हाला विभाग 2 दिलेला आहे. पेपर 2 मध्ये त्याच्यात भाषा इंग्रजी येणार आहे, 25 मार्क्सला, 25 क्वेश्चन्स असतील 50 मार्क्सला, म्हणजेच एका क्वेश्चनला 2 मार्क्स. तर भाषा विषय त्याच्यात इंग्लिश पेपर 2 मध्ये. आणि विभाग 2 बुद्धिमत्ता,
बुद्धिमत्ता म्हणजेच इंग्लिशमधून आपण त्याला मेंटल ॲबिलिटी म्हणतो. तर मेंटल ॲबिलिटीमध्ये मग 50 क्वेश्चन्स येतील. किती मार्क्सला येतील? 100 मार्क्सला. असं पेपर 1 व पेपर 2 हे दोघं पेपर मिळून तुमचे होत आहेत टोटल किती मार्क्स? 300 मार्क्स. किती असतात? 300 मार्क्स. 300 मार्क्समधून तुमचे हे काउंट केले जातात. तर 300 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत हे तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्ही कशी प्रॅक्टिस करतात, काय करतात. आणि बघा, तर पेपर 1 मध्ये 2 विभाग आणि पेपर 2 मध्ये 2 विभाग, असं टोटली तुमचं याचं 3री ते 8वीचं विभागणी केली गेली. तर बघा आता याची आन्सर की, आता जेव्हा तुम्ही पेपर दिल्यानंतर 48 तासानंतर तुमची काय येते? आन्सर की येते. त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. ती ऑनलाईन येत असते. जसं की तुम्ही फॉर्म वगैरे ऑनलाईन भरतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल्स दिलेली आहे. जसं तुम्ही फॉर्म्स वगैरे ऑनलाईन भरतात तसंही आन्सर की आपला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकल्यावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने काय केलं जातं की ही आन्सर की भेटून जाते. तर त्या आन्सर कीमध्ये तुम्ही चेक करू शकता की कोणते क्वेश्चन्स आपले बरोबर आलेत, कोणते चुकीचे आलेत. त्या आन्सर कीवर तुम्हाला तुमचा रिझल्ट 90% तरी अवगत होऊन जातो की आपल्याला इतके मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत. तर बघा, जेव्हा आपण ही जर ह्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं आहे, आपण चांगला स्कोअर केलेला आहे, तर त्याच्या पद्धतीने काय होतं, ही सेंट्रलची वेगळी मेरिट लिस्ट लागते, केंद्राची वेगळी राहते आणि राज्याची वेगळी मेरिट लिस्ट लागते. आपण राज्यामध्ये आपल्या मेरिट लिस्ट येते आणि याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं? आपल्याला मानधन भेटतं, काही कॅश प्राइजेस भेटतात, काही पैशांच्या स्वरूपात आपल्याला काही मदत भेटते आणि ट्रॉफी वगैरे आपल्याला सन्मान चिन्ह वगैरे आपल्याला दिल्या जातं. तर अशा प्रकारे तुम्हाला या एक्झाम्स बद्दल काही अडचणी असतील तर अजून माझा नंबर पण घेऊन घ्या की 917272278378. या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अजून अशा एक्झाम्स बद्दल, एक्झाम पॅटर्न्स बद्दल, एक्झामचा सिलेबस बद्दल हे तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता. अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा नॉलेज हवं असेल तेही तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.